नाशिकमधली ही बातमी आहे। नाशिकमध्ये काठे गल्ली परिसरातील दर्गा अतिक्रमणाचा वाद आता बघायला मिळतो। पालिकेनं 15 दिवसांची मुदत दिली होती आणि ती मुदत अखेर संपली आहे। दर्गा परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। अतिक्रमणाविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्यात, त्यामुळे पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। नाशिकमधील काठे गल्ली परिसरातील दर्गा अतिक्रमणाचा हा वाद आहे। पालिकेकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती आणि ती मुदत अखेर संपली आहे। त्यामुळे दर्गा परिसरात पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या अतिक्रमणाविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि हिंदू संघटनांनी वारंवार हे अतिक्रमण हटवावं अशी मागणी ही लावली होती आणि त्याच अनुषंगाने पालिकेकडून ही नोटीस पाठवण्यात आली होती। पालिकेनं 15 दिवसांची मुदत दिली होती, ती मुदत अखेर संपली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय भूमिका घेतली जाते हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने दर्गा परिसरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अतिक्रमण विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्यानं पोलिसांकडून योग्य ती खबरदारीही घेतली जाते। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले अपडेट्स देत आहेत। प्रांजल, वर्षा काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या काटेगल्ली परिसरात असलेल्या हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गाचे बांधकाम आहेत ते अनधिकृत आहेत आणि ते तात्काळ काढण्यात यावे, त्यावरती कारवाई करावी यासाठी हिंदू संघटनांनी आंदोलन केलेलं होतं। दरम्यान यानंतर महापालिका असतील यासोबतच पोलिसांनी देखील याबाबत आम्ही चर्चा करू, जे काही कायद्यानुसार आहे ती कारवाई करू असं त्यांनी म्हटल्यानंतर हिंदू संघटनांनी आंदोलनही मागे घेतलं होतं। दरम्यान यानंतर हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते हायकोर्टामध्ये देखील गेलेलं होतं। दर्गा संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी हायकोर्टात जाऊन यावरती स्थगिती देखील आणण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र त्यानंतर महापालिकेने हे जे बांधकाम आहे ते अनधिकृत आहेत आणि ते काढून घेण्यात यावं अशी मुदतही दिलेली होती। याबाबत नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि 15 दिवसात अतिक्रमण काढलं नाही तर महापालिकेकडून कारवाई केली जाईल असा देखील इशारा हा देण्यात आलेला होता। दरम्यान ही जी मुदत आहे ती आज रात्री संपते आहे। त्या पार्श्वभूमीवरती कायदा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दर्गा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। उद्यापासून 4 दिवस शहरातल्या वाहतूक मार्गामध्ये देखील बदल हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेची पुढची भूमिका नक्की काय असणार, त्या दर्ग्याचं जे बांधकाम अनधिकृत ठरवण्यात आलंय ते काढण्यात येणार का, दर्गा संस्थांची पुढची भूमिका नक्की काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पालिकेने दिलेली ही 15 दिवसांची मुदत अखेर संपली आहे। दर्गा परिसरात त्या अनुषंगाने पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अतिक्रमणाविरोधात हिंदू संघटना या आक्रमक झाल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने पोलिसांकडून योग्य ती खबरदारी देखील घेतली जाते।